माहित केवढी ढबोरटी शेकली माहित आहे का तुम्ही? आता बम सुजली. आई चालव त्याला हळद लावून द्या आता. नमस्कार, विनू कॉमेडी शॉर्ट्स मध्ये तुमचं मनापासून स्वागत. हे आधी असं काय घडलं हे समजायसाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटलोक पास लागते, तेव्हाच हा व्हिडिओ तुम्हाला समजेल. तर मग व्हिडिओ शेवटलोक नक्की पहा. व्हिडिओला कॉमेडी आहे, व्हिडिओ तुम्हाला आवडणारच आहे. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि हो हाईप करायला विसरू नका. आणि तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आता व्हिडिओ आपण सुरू करू. तुम्ही माझ्या चहा पाण्याची सोय केली की नाही, तर आता तुम्ही का नाही बिनगोर राहा. तुमच्यासारखा माणूस मला प्रत्येक गावात भेटला तर मग माझा तर काही वांदाच नाही. हे पा तुमचं काम झालं समजून घ्या, ते आपल्याकडे लागलं आता. हा बुवा 1000 रुपये घेऊन बसला ना, आता कसा काम करत नाही मी बी पाहतो. तू फक्त काम नको करू, मग पाय तू माझ्यासारखा माणूस तुला भेटणार बी नाही. मी अच्छा थंडगार केलं ते तर माझं काम अटकेलं म्हणून, नाही तर बस मी वांदाच नव्हता. मग आता अजून एक काम केलं असतं तर थोडं बरं झालं असतं. म्हणजे कसं हे पा सोयीचं झालं असतं माझ्या. आता मला मुख्यालयाला पोहोचावं लागते. आता तुम्ही मला इथलोक आणून सोडलंच आहे, ते इथून 20 किलोमीटरवर मुख्यालय आहे. तिथपर्यंत मला सोडून द्या ना. आता आतमध्ये गाडी आहे पण ते मुख्यालयाला जात नाही, त्या अलीकडे सोडते म्हणून काही मी पकडत नाही. प्रायव्हेट बघू राहिलो. तुम्ही सोडलं तर बरं होईल, तेवढं करून द्या ना. म्हणजे कसं तुमचं काम 100% झालं समजून घ्या. गेल्या गेल्याच करून टाकतो मी. हा हाती मला कोणी पाहणार नाही. मा बाप बी मला हाती पाहू शकणार नाही, कारण की मा बाप हाती इकडे येतच नाही. मी घरी गेलतो पण आई बी नव्हती. म्हटलं आईले भेटावं विचारा की बा म्या काय केलं, बाबा कोण बजावणार आहे. पण आई बी नव्हती. मग ढोरं गोट्यातनी बांधले आणि इकडून तिकडे फाळी झालो. हाती येऊन लपलो. अरे मला कोणी पाहिलं नाही पाहिजे आणि मा बापाला निरोप नाही दिला पाहिजे, नाही तर मा बाप लय बजाडीन रे, मला लय बजाडीन. 1000 रुपये घेऊन बसला ना बाबा, तुला आता सोडून बी पाहिजे का? मी बी चॅप्टर म्हटलं पाय आता कसं झाल मारतो तुले. काही विषय होता का राजा? सोडलं असतं म्या, पण आता झालं काय माहित आहे का, ते गाडीतने म्हटलं ऊसाचा रस टाकला म्या. गाडी काय ऍव्हरेज देऊन राहिली. सध्याच म्हटलं पंपावर गेलतो आणि ऊसाचा रस टाकून आलो. तर कसं आहे ऍव्हरेज कमी देऊ राहिली, तर म्हटलं आपलं ते अर्ध्या मनाला गाडी जाईन, त्यातून मग पुढे पायी जाता का? म्हटलं पहा ना, आता 5-10 मिनिटात गाडी येते एखादी प्रायव्हेट, तिच्यात बसा आणि वा चालल्यात जा तुम्ही. हा मला चाटा मारतोय, गाडीत कोणी ऊसाचा रस टाकते का? याला तोंडावरच बोलतो मी. काही सांगता का राजा, काही सांगता का? गाडीत कोणी ऊसाचा रस टाकते का? काही चाटा मारता का तुम्ही? अरे होतले का, तर बुराटच काम झालं. या माणसाला समजलं वाटते मी झाल मारू आलो म्हणून. आपलं काम झालं पाहिजे ना. आता काय करावं काय करावं. काय राजा, मग मी तुम्हाला चाट मारणार का? काही बी हे पा, ते खरी गोष्ट आहे ना. ते काय माहित आहे का, जरा सस्ता पडते ऊसाचा रस, म्हणून टाकलाय म्या. फरक एवढाच आहे की गाडी काम काढते आणि काही काही बंद बी पडते. बाकी काय म्हणजे कसं पैसे पाणी वाचतात म्हणून टाकला म्या तो. आहा असं कोणीच नाही करत. तुम्ही मला चाटाच मारत आहे आणि असा पंप बी नसते ना कोणता. अरे उम्या, अधिक काय करू राहिला तू? उम्या, अबे काय लपला ती तू? अरे बाप रे, हा काय आला ती? अरे बाप, हा कवी गाण्या काका. अरे बापा, हा मा बापाचा जिगरीव आहे ना. हा आता जाऊन सांगून देईन की मी हातीला पेला. आता याले काय बोलाव? अरे आमच्या गावात आहे ना राजा. मी तुम्हाला चाट बी मारून राहिलो आणि तुम्हाला खोटं नाही बोलवलो. हे पा, ते आमच्या गावात का नाही पंप नाही आहे. आमच्या गावात काय माहित आहे का, झाल मारे रसवंती गृह, तर ती मी रोज गाडी नेतो आणि गाडीत मी ऊसाचा रस टाकतो. त्यानं काय होते, गाडी म्हटलं काम काढते, गॅरेज लावा लागते, पण म्हटलं चालून जाते ना, सस्ता आहे ते. आणि काही म्हटलं बंदही पडते आणि ऍव्हरेज बी कमी देते. हे पहा आता ऍव्हरेज कमी आहे गाडीचा. आता हातून मुख्यालय दूर आहे म्हटलं तुमचं. आता मी तुम्हाला घेऊन जाईन आणि गाडी मधात बंद पडली तर मग काय करसान, वांदे होतील ना. त्यापेक्षा एक काम करा, मी तुम्हाला खरं खरं सांगू राहिलो, खोटं काही बोलून नाही राहिलो. म्हणजे मी कोणाला काही खोटं बोलत नाही, खरं काही सांगत नाही. आता प्रायव्हेट गाडी येईन आणि त्या गाडीत मी बसा मस्त मस्त म्हटलं आरामशीर बसणं होते, बसून जाणं होते. याच्यावर म्हटलं भरभर हवा लागते, काय मजा नाही येत. अरे बरा भेटला तू. मी आता मस्त येता येतात ताजी ताजी कविता केली का, तुला सांगू काय, ऐकतं का दर्शक? अरे बापरे, हा कवी गाण्या काका. अरे आता माही काय खरं नाही, काहीच खरं नाही मला. आतून मला जायलाच पुरते, घरीच जायला पुरते. हे तर असं होईन की राखीतून निघालो आणि कळीत पडलो. गाण्या काका, ते मला का नाही घरी जा लागते. अर्जंट बाबानं बोलावलं, ते मला पाय दुखू राहील ते म्हणून आती बसलो. अरे बापा मी येतो, आपण गाणे नंतर भेटू. मग तुम्हाला काय सांगायचं ते सांगा बापा मला.
पण पहिले मला अर्जंट जाऊ द्या. मा बाप तर तुम्हाला माहिती आहे कसा आहे तर. आम्ही जातो बापा आतून. अरे बापरे, हा मी आता पयाला. मग आता कोणाला सांगू? आता माझ्या पोटात काही राहून नाही राहिलं. मला कोणाला ना कोणाला सांगा लागेल. अरे बापरे, हाय ना ती. मग ती याला तर मी सांगू शकतो ना, आणि याला ऐकाच लागेल. काऊन की याच्या संग नवाळा माणूस आहे, आणि नवाळ्या माणसासमोर मला हा नाही म्हणणार नाही. हा तर ऐकूनच राहील. अरे बापरे, या पोट्याजवळ कहीपासून बोकड्या आला. याच्या घरी ना बकऱ्या होत ना काही होत. काही ना काही बेटा हे गेम करू राहिले. विचार लागेल यायले. अरे का रे पोट्यो, हा बोकड्या कोणाचा वय आणि कुठे चालवला तुम्ही? बाकी म्हणे काका, लय चौकशा करता राहिला तुम्ही. तुम्हाला काही कामदार नाही हाय का नाही काय माहित. जाऊ द्या, तरी पण सांगतो, हा बोकडा मालाच होय. आणि आले आम्ही चऱ्याला निव राहिलो. चऱ्याले गवत खायला निव राहिलो. चालता का तुम्ही? तुम्ही खाता गवत? नाही हो म्हण्या काका, याले काही नाही माहित राहत. याचा नाही बोकड्या. हे दलिंदर वाहनाचं काम बेंगवते वाटते. तरी मी या विनाला सांगू की या कायट्याला संग घेऊ नको म्हणून. हा भुऱ्याचा बोकड्या नाही आहे, हा भुऱ्याच्या बापाचा बोकड्या होय. ते काय म्हणत माहितीये का आम्हाला, की बाबू पोट्यो, आज काही तुम्हाला सुट्टी आहे, मग एक काम करा, बोकड्याला कानी चरायला घेऊन जा. चांगला हिरवा हिरवा पाला खाऊ घाला. हे दोघे टिम्मन टेकले काम बेंगवतात वाटते. आपलं नाव खराब होऊन जाईल. आपल्याला आतून फाडी व्हायला पुरते, आतून जायला पुरते. पण आपलं नाव तर पहिलेच खराब होय. चांगलं काही होतं मग अजून किती खराब होईल. आम्हा सगळंच होईल. आणि तसं बी आपण मागे उभा. काही झालं बिलं तर आपण मागच्या मागे गायब होऊ शकतो. आपल्याशी म्हटलं चालाकी नाही पाहिजे. हा चालाकी नाही पाहिजे आपल्याशी. अबे लेको, मी पुऱ्या गावात मी चक्रा मारतो दिवसभर. संध्याकाळून मग बायको मला शोधून काढते. मी कुठेतरी पळत राहतो, तेव्हा ते मला उठून घरी घेऊन जाते. तुम्हाला तर माहित आहे आपण नागमोडी वळण घेतो म्हणून. मला पुरं माहित आहे. तुझ्या बापानं म्हणजे भोऱ्याच्या बापानं बोकड्या काही घेतला रे? बकऱ्याच नाही तर बोकड्या कडून आला? काही खोटे बोलता का? कोणाचा वय खरं खरं सांगा. मला सोडून द्या. मला बी जीव आहे. मला बी जगा वाटते. अबे, हे तर बोललो. हे ऐकलं तुम्ही? ऐकलं का? हे काय म्हणून राहिलं तर, मला बी जीव आहे, मला बी जगा वाटते, मला सोडून द्या. हो बे भुऱ्या, हे बोलले का? आणि ते बोललं की नाही, ते बरोबर बोललं. मला असं वाटतं की सोडून द्या म्हणून. ओ म्हण्या काका, तुम्ही बी ऐकलं ना? खरोखर सांगा, तुम्ही ऐकलं ना? अरे बाबू, तुम्हाला काहीतरी भ्रम झाला. काही बोलला नाही, ते फक्त म्या म्या करे. हे पा, मी काय म्हणतो बाबू, एकाने असं करू नये. त्याला बी जीव आहे, त्याला बी जगा वाटते. हे तुम्ही काने कोणाचा असेल ना तर तो वापस सोडून द्या. असं करू नये बाबू, हे चुकीची गोष्ट आहे बरं. हा बे भुऱ्या, बरोबर आहे. बरोबर बोलले म्हण्या काका. मी काय म्हणतो, खरे बी लेका मलाही पटते. हे कानी याले बी जीव आहे, याले बी जगा वाटते. आपण कानी याला सोडून दिले का? खरं बी हे बरोबर नाही लेका. हाव लेका, आपण कानी याला सोडून येऊ. आजपासून आपण हे मटन चिकन सर्व बंद करू. शुद्ध शाकाहारी हो, शुद्ध शाकाहारी. आजपासून आपण फक्त अंड्याची पोळी खायची, अंड्याची पोळी. बाकी काहीच नाही खायचं. टिम्मन टिकल्या, खरं बी भुऱ्या, काय दिमागातल्या मेंदूत कानी भेजा नेले का? अंड्याची पोळी म्हणजे ते नॉनव्हेज मध्ये येते ना. आणि शुद्ध शाकाहारी कोणीकडून? हे नाही खायचं आणि ते नाही खायचं. पुरं शुद्ध शाकाहारी व्हायचं आणि फक्त अंड्याची पोळी खायची. काही बकलता काय बे? अबे लेका, मी अबे ते कसं माहित आहे का? आपल्याकडून जमते का? तुला माहित आहे ना, आपले दात सळसळ करतात म्हणून. मग काही ना काही पाहिजे लेका. बरं जाऊ दे, शुद्ध शाकाहारी कॅन्सल. आपण हाफ शाकाहारी बनू, हाफ शाकाहारी. अंड्याची पोळी तर चालतेच लेका. अंड्याची पोळी काय उरायलं? जाऊ दे आता, सरा हेडो मोमाळ करा. हे याले आपण बोकड्याला नेऊन सोडू. आपण एक काम करू, आपण कानी तथीने जाऊ. आपण कानी असं दुरूनच सोडू आणि मागच्या मागे फाळी होऊन जाऊ. म्हणजे आपलमती आहे त्याच्या जागेवर चालल्या जाते. याला माहित आहे ती जागा कोणती आहे तर. बाकी पोट्यो, तुम्ही मला ऐकलं की नाही, तर मला लयच गमलं लेको. चांगले पोट्टे होय तुम्ही. नेऊन सोडा याले. बाबू लेको, काय मी काय म्हणतो माहिती आहे का? हे पा, प्राणी मात्रावर कानी दया करायला पाहिजे. आई, मी काय म्हणतो, बाबा आले घरी? सांग ना, बाबा आहेत का घरी? अरे बापा, तुझ्या बाप काही घरी नाही. तुझ्या बाप तुलेच पाहायला इकडे तिकडे हिंडू राहिला. आणि का रे मूळ देवानाच्या, मला सांग, आपला बोकड्या तालापाळ केला का?
नाही ना बापा, अरे मी कायले नेऊ, आणि मला काही कामच नाही पडलं ना. आणि मला काम पडलं तर तुले तर माहित आहे की मी बोकडा फिकडा काही नेत नाही. मी डायरेक्ट टीन लफाळ करतो. मागच्या टायमाला नाही का मी टीनच लफाळ केलते, मग मी बोकडा काय नेणार हा. झोडप्या थुत्राच्या आता सांगू राहिला का? त्या टायमाले मी तुला मार खाऊ द्यायला पाहिजे होता. आपल्या घरावरचा टीन तर लफाड केला आणि मला म्हणे मी अजिबात नाही नेला. बाबा मायावर काही बी आळ घेऊ राहिले. हा खोट्या बोले. आता बरा सापडला तू त्याच लायकीचा आहे. या टायमाला तू बोकडा नेला नाही म्हणतो ना, म्हणजे या टायमाला तू खोटाच बोलत असेल. हा नाही ना बापा, मग आता काय करू. तुले बी एकीन नेऊ राहिलं. खरं ना खरं, म्या या टायमाला का नाही बोकड्या अजिबात नाही नेला व. मी आता तुला एकीन कसं आणून देऊ. हे पाय मी काय म्हणतो, म्या खरं नाही नेला. म्या काय केलं माहित आहे का, तुला तर माहित आहे. सकाळून उठलो, तोंड हातपाय धुतले आणि चहा घेऊन तसाच मी जनावर घेऊन चरायला गेलो हो. आता पाहिलं नाही का मला, मी जेवायला बी घरी नाही आलो. अजूनपर्यंत उपाशी आहे. मग मी ढोरकांनी गोठ्यात बांधले आणि मग मी तुला पाहत हिंडू राहिलो. मला मालूम पडलं की ते आपला बोकडा लफाळ व्हायलाय आणि बाबा माया नाव घेऊ राहिले. अहो ते मला मारतीन मग झोडपे देतीन ते. तू मला वाचव बापा, वाचव, काही कर वाचव मला. या टायमाला मी खरंच बोकडा नेला नाही. माय बाई केवढं साजरे पोरगो आहे माया, गावात शोधून सापडणार नाही. खोटं बोलते पण रेटून बोलते. पण या टायमाला काकुलती येऊन बोलू राहिलं म्हणजे खरंच बोलत असेल. याले मला वाचवा लागेल, काही करून वाचवा लागेल, नाही तर याचा बाप याला साजरा कुताडीन. खरं सांगून राहिला ना. हे पाय मले का तू खोटा बोललेला माहित पडलं तर तो बाप राहिला बाजूले. सगळ्यात पहिले मीच तुले कानी चांगला कुताडीन. आई तुला तर माहित आहे मी खोटं बोलत असलो की रेटून बोलतो, अजिबात लपकत नाही. पण या टायमाला का नाही मी काकुलती येऊन तुला बोलू राहिलो म्हणजे मी खरंच बोलत असणार ना. हे पाय काही कर, मले का नाही झोडपे नको बसू देऊ, बत्ती नको बसू देऊ मले. हा मले बी वाटून राहिलं की या वक्ताले तू खरं बोलू राहिला म्हणून. मी पाहते तर बापाचं काय करायचं ते मी पाहते. बरं ते जाऊ दे, तू सकाळून पासून जेवला नाही बाबू, मग तुला भूक लागली असेल ना. हाव मले का नाही लय भूक लागली. चाल बरं वाळून दे बरं, मी आमासाक खातो आणि लय थकलो मी तर आमासाक झोपतो. तोपर्यंत बाबा जर आले तर त्याने तू समजून सांग, मला बत्ती नको द्यायला लावू. अय बाई आता काय करावं. बापा मले काय वाटलं माहित आहे का, तू काही आज घरी येत नाही, बाहेरच चढत. मग 2 पोळ्या उरल्या होत्या, आमाशिक भाजी होती. म्या म्हटलं हे फेकून द्या लागेल तर म्याच खाऊन टाकला रे बापा. आता मी काही स्वयंपाक करत नाही, माझे लय मोठे भांडे घासायचे बाकी आहे. तू त्याला स्वयंपाक कर, खाऊन घे आणि झोपून राह. तवा लोक बापाला की नाही त्याला मी समजावून सांगते. जाय तू जेवून घे. अरे बापरे, आता काय करावं. मला स्वयंपाकातलं भेंडा नाही येत रे, भेंडा नाही येत. आणि कण नावून भूक तर लागेलाय. आई म्हणते भांडे घासायचे बाकी आहेत. मग आता काय करावं. जाऊ दे, पाणी पिवतो आणि एखादा बिस्किटचा पुडा खातो आणि झोपून राहतो. अबे ओ विनया काय झालं, काऊन थांबवलता आणि काय लपला आधी काय पाहू राहिला. अबे मुका बस ना फाटक्या तोंडाच्या, अळलावू नको ना. समोर पाय ना समोर, ते चिला बुडा ते सरी गँग उभी आहे ना. आता तथी चालतं का. उतले का विनया, तू लयच ढेकाळाले का. अरमान ना भीत तू काय करतात पाहून घेऊ आपण. चाल तू बिंदास. अबे बिना फोडणीचा केलेला जिरा राईस, मुका बसना जामल्या मले म्हणून भेकाळा म्हणून. अबे पहिलेच तर आपलं नाव बदनाम आहे, अजून किती बदनाम करतो. तती हा बोकळा घेऊन गेलो तर ते चौकशा करतील. कोणाचा बोकळा वय कुठे चालवला, त्या ते फाटक्या तोंडाचा झिंगऱ्या ते संगवे आपल्या. आणि ते का बकललं बेटा तर बस सगळेजण मिळून आपल्याला कुथाळतीनच. तर मुकार राय. मी काय म्हणतो, आतूनच हा बोकळा आहे की नाही आपण यातून सोडून देऊ. हा जाते आपण मग त्या. बरं बुवा, माले शब्द मी वापस घेतो. तुला भेकाळ म्हणलं ना, माले शब्द मी वापस घेतले. आता मी तुला भित्रा म्हणते भित्रा, मग तर झालं. बरं जाऊ दे, ते जाऊ दे. आपण या बोकड्याला खरं आतून सोडून देऊ, नाहीतरी माझ्या तोंगडे दुखू राहिले. अबे ओ टिम्मन टिकल्या झिंगऱ्या, खाली उतर ना. का बोकड्यावर बसला तू. होतले का जा, हे काही सुधारणार नाही कायट्या. अबे ओ कायट्या, तू या बापाच्या ताटातल्या मटणाची बोटी उचलून खाल्ली ना. उतार ना खाली. त्या बोकड्याला वल झालं ना, त्याला बी जीव आहे ना. उतार खाली. ती आता भोरी आहे बाशा भगुन्यातली येतलेली कळी. डबलच्यान म्हण फक्त तुम्हाला असं काही बेडा. डबलच्यान म्हणलं की नाही अशी ना फाईट मारीन की नाही, 4 ठिकाणी कुलंट्या मारशील तू.
म्हणीन मी म्हणीन, डबल च्यानं नाही, टिबल च्यानं, चौबल च्यानं, सऱ्या टायमाला म्हणीन. काय करता बे तू, काय करता तू? हाय का हिंमत? लाव बरं अंगाला हात, दाखवतो मी बी तुले. असं का, असं का? थांब थांब थांब, तसा नाही ऐकशील तू. हा, मी आता जोर जोरान टेंबलतो, लोकांना सांगतो की यायनं बोकड्या फाडी केलता, यायनच बोकड्या फाडी केलता. मी सऱ्याले आता टेंबलून टेंबलून सांगतो. हे टिम्मन टिकले डबल चालू झाले. हे मायावर बी रट्टे काय आणणार रट्टे. ए झिंगरी, ए भुरे, मुके बसता का आता मी येऊ तिकडे? नाही नाही, काय 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 काही गरज नाही, काही गरज नाही, अजिबात गरज नाही. मग तू याला सांग समजावून, याला सांग समजावून. ते त्या बोकड्यावर बसलो होतं म्हणून बोललो मी, बाकी काहीच नाही बा. मी बी हा बोलला होता म्हणून बोललो बुवा. नाही तर तुला माहित आहे की नाही, आपण भांडणं करत नाही, भांडणात पडत बी नाही. हो का? हा बोलला, तो बोलला. दाखवू का तुम्हाला? बाबा काही गरज नाही, काही गरज नाही, अजिबात गरज नाही. आम्ही दोघं दोस्त बनलो आम्ही दोघं. हाय की नाही झिंगरे? हो हो, आम्ही दोघं दोस्त, भजे खातो स्वस्त, पादात जातो मस्त. सांगितलं झिंगऱ्याने मी सांगितलं आम्ही दोघं दोस्त आहोत म्हणून. आणि तू बी आमचा दोस्त आहे. आता आपण हा बोकड्या हातून सोडून देऊ. मी काय बकऱ्यासारखा बोलू राहिलो? हे बोकड्या, जा रे बा जा. तू का नाही आपण मग जाय, आता आम्हाला दुसरे काम आहे. तू का त्याला घरी चालला जाय आता, आम्ही तुझ्या संग काही येत नाही. थँक्यू. अबे पयातून हे काहीतरी भुताटकी होय, हे डबल त्यानं बोललं. बाप, मला बी वाचू देणारा पेपर. मला बी वाचायचा आहे. कलच्या वाचू राहिला तू? अरे देतो ना, एवढी काय घाई आहे राजा तुम्हाला? मी आताच घेतला ना, आणि मला काही जास्त वेळ लागत नाही ना पेपर वाचायला. देतो ना मी तुम्हाला. हे पहा, जास्तीत जास्त 2-3 घंटे लागतात आपल्याला. त्यानंतर तुम्हाला देतो म्हणजे देतो. थांबा ना, थांबा दर्शक. अरे चिला, हे आता म्हटलं आजच बंद आहे आज. काय काय गोट आहे? लेका मांगीलाल, तू लयच काही कुठताय? तुला काय घेऊन देणं? बंद असो का चालू असो, आपल्याला पुढे जायचं ना. अति काही काम नाही आपल्याला. अरे बाप्पा, तुला काही घेणं नाही तर मला आहे ना, मला पाहिजे ना, मला घ्यायचं सामान. अरे जाबडे, मी काय म्हणतो, ते आजू कुठे आहे रे? बंद कोण आहे दुकान त्याचं? अजू का? काय माहित कुठे आहे तर. अति पेपर होता, मी वाचायला घेतला. हे अति पाठीवर काहीतरी लिहिलेला ना. तुम्हाला काही लिहिता वाचता येत असेल तर वाचून घ्या. मला काही लिहिता वाचता येत नाही तर मी काही वाचलं नाही. तुम्ही एक काम करा, इकडे या आणि त्यानं काय लिहिलेलं ते वाचून घ्या बरं. मला काही विचार बसू नका, मला पेपर वाचायला लागते. अरे मी बोललोच होतो, हे जायला केस आहे, या लिहिता वाचता येत नाही, बुवारा पेपर कसं काय वाचू राहिला? जाऊ दे, मला काम होतं, मला जाऊन पाहा लागेल. शक्ती मॅन. बरं झालं, माझी दूरची नजर कमजोर आहे, मला दूरचं वाचता येते. नाही तर काय केलं असतं म्या, काय माहित काय लिवेल होई. अर्जंट कामासाठी फोन लावू नका, कॉलचं चिन्ह 97 37, बाकी नंबर तुमच्या मनात टाक जा. आदेशावरून आजू भाऊ चुनावाले. अरे हे कोणाचा बोकडा होय? सुरात निळाला राहिलं, गाणे म्हणून राहिलं. अरे लेका चिला, तुला काहीच माहित राहत नाही. अबे तो आपला ढुटंड्या होय की नाही, त्याच्या बकऱ्यातला बोकड्या होया आला असून सुटून इकडे. अबे लेका मांगीलाल, तुले का अजब आहे? अबे मले का लोकांचे पत्ते ध्यानात ठेवा तेवढंच काम आहे का बे? अरे चिला बा, जाऊ द्या ना राजा, तुम्ही भडकत राहता. ते जाऊ द्या, काय लक्ष देतं त्या मांगीलालच्या इकडे. मी सांगतो तुम्हाला, ते वेशी जो राहत नाही का हो, त्यानं बकरा घेतल्या ना, मला माहित आहे त्याचं घर. मी काय करतो, आता हे भटकलं असेल आला असेल सुटून, ते याला नेऊन घालतो. चाल रे बोकड्या, तुला मी नेऊन घालतो. तू ना तू, अबे झाबरे, तो आता आमचा पोरा भरोसा आहे. लेकाला चट्टे करायस ना तू, पुऱ्या गावाला माहित आहे की तू का चट्टे करायचो, पुऱ्या गावाला झाबू दिलाय ना तो. आणि तोवर भरोसा करू का? ते काही नाही, तू काही नको नेऊ, मी चिला चाललो. चिला चाल, आपण त्या बोकड्या नेऊन घालू आणि मग आपले काम करत बसू. अरे बुवा, संध्याकाळून भाकरी खाऊ देतं का नाही तू? ते दया नाळा चाललं होतं, संग तू चिपकला, मी येतो. आणि आता हे नवं नाटक, नवं काम लावलं तर मागे एक बोकड्या नेऊन घालायचं. अबे तेवढेच काम आहेत का मले?
अरे बापा चिडला, अरे घेऊन जाय ना, तू चांगला माणूस आहे, पुऱ्या गावाला माहित आहे, तुझ्यावर आमचा भरोसा आहे, या झाबऱ्यावर नाही. आणि दुसऱ्याच्या हातात पडला नाही, त्या झाबऱ्याच्या हातात जर तो पडला ना, तर बाबू गंधातच काम होईना. कर ना तेवढं काम, ते मांगीलाल बरोबर म्हणून राहिला. आता यायला का सांगू, मी आज दयन नेलं नाही ना तर बायको संध्याकाळून भाकरीच करत नाही, उपाशी राहायचं काम पडेल. आपलं मन बी तर असं आहे की आपण कोणाला नाही म्हणू शकत नाही. जाऊ दे, आता जातोच आणि ते नेऊन घालतोच. आता चाल रे बापा मागेला, चाल चाल. मायावर भरोसा नाही का? बर, काही हरकत नाही ना. मला बी तुमच्यावर भरोसा नाही, मग मी बी संग येतो, मी पाहतो की तुम्ही नेऊन घालता का काय करता. तर तुझे पोरग पुऱ्या गावात मी पाहिलं, म्या पुऱ्या गावात मी पाहिलं, पण मले काही ते सापडलं नाही. आणि आता तर माझ्या अजून दिमाग खराब होऊ राहिला. त्याले घरी आल्यावर मी काय मजा दाखवतो, तू पायस फक्त. अई बाई गजबच काम आहे. मग एकटाच होय का, यायचं नाही का? आणि तसं बी एकुलते एक पोरग आहे, आणि हा माणूस दिवसभर त्या पोराच्या मागे लागत राहते. ते पोरग शाळा करते, ट्युशन करते, आणि यायनं सांगेल सरे कामं करते, तरी हा माणूस त्या पोराच्या मागे लागत राहते. अहो मी काय म्हणतो, पोरानं काही नाही केलं आपल्या, तुम्ही त्याच्या काही मागे नका लागू. आणि ते घरीच आहे, कुठे नाही गेलं. असं आहे नाही ते, तो आज लपून ठेवलं आहे की त्याले. दिवसभरापासून मला पुऱ्या गावात पाहायला लावलेली, आणि पोरग तो आज लपून ठेवलं. कुठी आहे सांग लवकर, माया लय दिमाग तापेलाय, नाही तर एखादा झोडपात तुली बशीन. हे पा, मी काय म्हणतो, तुम्ही तुमचा राग शांत करा. मी तुम्हाला साजरा बगर दुधाचा, बगर साखरेचा, बगर पत्तीचा चहा करून आणून देतो. मी काय म्हणतो, चहा घ्या आणि डोकं शांत करा. हो, आणि माझ्या पोरानं कानी बोकड्या लफाळ नाही केला. मी सांगतो, मी त्याला विचारलं तर तो म्हणे आई म्या काही लफाळ नाही केला, बाबा कानी फुकट मागे लागेलाय. नाही 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 नाही, तू काही मला सांगणार नाही आहे ना, अशी तू मला सांगणार नाही. तू त्याची पास ओढू राहिली, जास्त पास नको ओढू. सांगून ठेवतो, मलेच पाहा लागेन कुठे आहे तर. आणि मला पाहून त्याला विचार लागेल की बोकळा कुठे आहे, आत्ताच्या आत्ता आणून दे. घ्या बेंगलं काम, समजून सांगायच्या आधीच काम बेंगवल्या काट्यानं. हा तर माझ्या पोराचा पाद्याचा आवाज होय, असंच पाहते बुवार, आणि एवढं खोटच पाहते. आतीच कुठेशीन. वळखलं म्या वळखलं. सापडला गडी. चांगला झोपेला आहे की नाही, अति येऊन आराम होऊ राहिला साहेबाचा. आता तो आराम हराम करतो मी. माया बोकड्या मला पाहिजे म्हणजे पाहिजे. अरे बापरे, माली डबो रोटी शेकली माली डबो रोटी. अरे सुजली रे, अरे बापरे. बोकड्या कुठी आहे सांग बुवाऱ्या, सांग माया बोकड्या कुठी आहे. एक डबो रोटी म्या शेकली, अजून डबो रोटी शेकायला नको मला तू. पटकनी सांग लवकर. हा बाबा म्या नाही नेलं, म्या बोकड्या नाही लफाळ केला. मला माहित नाही बापा. मी तर ढोरं घेऊन गेलतो. आईले विचारा मी सकाळून ढोरं चरायला नेलं तर नेला बोकड्या. बाबा खरंच. दुसरा बसवास लागते, तसा तू सांगणार नाही. मी आलो मी. अरे वा, हा तर मा बोकड्याचा आवाज होय. मा बोकड्या कुठीला बोला. मा बोकड्याचा आवाज येऊ राहिला. तू सांग लवकर, नाही तर बेटा अजून तो दुसरी डबल रोटी मॅच शेकली समजून घे. अव माया पोराला मारू नका. हा बोकड्या आपल्या पाठी मागेच आहे. यायनं तुमचा बोकड्या लफाळ केला आणि तुम्ही मायाच पोराला मारत बसले. हे आहेत ते यायनं लफाळ केला आणि यायनं जाणून घातला. अरे बाप रे बाप, हे तर असं झालं की घेणं न देणं, फुकट चरून. हे पा, ते म्हटलं हा बोकड्या रस्त्यानं हरपला होता, आम्ही चाललो होतो. हा म्या करे, हा झाबरा आहे की नाही, हा म्हणजे तुमचा वय म्हणून तो आणून घातला हाती. तर तुम्ही आम्हाला गिटू राहिले. बाप्पा एवढे इमानदार आहे का तुम्ही? काही नका सांगू. तुम्ही लफाळ केला असेल आणि कोणी पाहिजे या भीतीने तुम्ही वापस आणून दिला. अरे नाही, तुमचा बोकड्या आम्ही लफाळ नाही केला. तुम्हाला जर खोटं वाटत असेल की नाही, तर मग तुम्ही एक काम करा. तशी अजून दोघं तिघ जण होते, तुम्ही तशी चला, आम्ही त्याच्या समोर सही करून देतो तुम्हाला, मग तर झालं. अरे हे तर चिला आबा होय, गावातला लय इमानदार माणूस आहे. बाबा म्हटलं हे इमानदार आहे, खरं इमानदार आहे. यायले सापडला असेल म्हणून यायने आणून घातला. हे तसे नाही आहे बाबा. हो का, खरं बोलू लाग तू. ये पाय बेटा, आता जर तो हे गँग मधले असले आणि मले का डबलच्यान माहित पडलं तर माय इतकं खराब कोण नाही मग. अरे मी काय म्हणून राहिलो, खरंच आम्हाला हा सापडला तर ती हा भटकून राहिलता. तुम्हाला जर आमच्यावर विश्वास नसेल की नाही, तर हा मांगीलाल तसं म्हणून राहिला की नाही सही करा, तर चला ना मग तर ती सही करा ना, म्हणजे तुम्हाला माहित पडून जाईल दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल.
मले बिन वाटून राहिलं हे इमानदार आहेत म्हणून. यायनं जर लफाळ केला असता तर वापस आणून दिलाच नसता. बरं मी काय म्हणतो, चुकलं आमचं चुकलं. तुम्ही खरंच इमानदार माणसा, तुम्ही वापस आणून दिला त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहो. पाहिला बाबा, मी म्हणू ना तुम्हाला, तुम्ही का नाही पहिले डोळ्यानं पास जा, कानानं ऐकत जा, तरी म्हटलं विश्वास ठेवत जा. उठ सूट मला खपके देता, उठ सूट मला खपके देता. माहीत केवढी ढबुरटी शेकली माहित आहे का तुम्ही? आता बम सुजली, आई चालव त्याला हळद लावून द्या आता. बाबू, हे लोक आले म्हणून तू वाचला, नाही तर या माणसाले फक्त निमित्त पाहिजे. दिसला तू किती खपके, दिसला तू किती खपके. या माणसाले एक दिवस तरी झोडपल्याशिवाय चैन नाही बसत. हा, चाल चाल चाल, आता साजरी हळद लावून देतो. हे जर आले नसते ना तर ढबरोट्या का नाही लय सुजल्या असत्या. हे आले म्हणून तू वाचला बाबू, चाल. काय मग आवडला की व्हिडिओ तुम्हाला? तुम्ही इथं लोक आले म्हणजे तुम्हाला व्हिडिओ आवडला. मग राजा करा ना, लाईक करा ना, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. आणि तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानं मला बी चांगलं वाटते. चला मग आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओत लवकरच.